सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. काल आपण बघितलं पूजनीय भांडारेकर हे भिक्षेला गेलेले आहे आणि भिक्षेला गेल्यानंतर त्यांना परमेश्वराने सांगूनही आश्चर्यजनक काही गोष्टी सांगितल्यानंतर बघितल्यानंतर त्यांनी जे करायला नाही पाहिजे ते केलं. त्यांच्याकडून कळत नकळत एक चुकी घडली आणि त्यांनी पूजा पुरस्कार स्वीकारल्यामुळं लेट झाले. परमेश्वराकडे आल्यानंतर देवाने कटाक्ष टाकला आणि त्यांना त्यांची चुकी उमगली. त्यानंतर मात्र पूजनीय भांडारेकर आतून पोळले, दुःख झालं. परंतु दुःख जरी झालं तरी चुकी तर होऊन गेली होती आणि त्या चुकीच्या भरातच ते मनातल्या मनात अत्यंत प्रायचित्त दुःख करत होते. ज्याप्रमाणे पूजनीय आचार्यांकडून कळत नकळत चुकी झाली आणि त्याचं प्रायचित्त 6 महिने रुद्धपूरला जाऊन आचार्यांना घ्यावं लागलं, त्याचप्रमाणे पूजनीय भांडारेकरांनीसुद्धा मनातल्या मनात दुःख करायला सुरुवात केली. तसं बघितलं तर परंपरेने आपल्याला आजपर्यंत सांगितलं जातं की पूजनीय भांडारेकरांना देवाने सांगितलं होतं की कोणी देवता वगैरे जर शाळा पाडताना दिसतील, काही आश्चर्यजनक दिसेल तर तुम्ही ते सांगू नका, अर्थात त्यांच्या क्रियेमध्ये बाधा आणू नका. परंतु त्यांनी तसं केलं आणि म्हणून त्या देवता कोपल्या. पूजनीय भांडारेकरांना ताप आला, ज्वर आला आणि त्या ज्वरातच ते सरले असं परंपरेने सांगितलं जातं. परंतु आपण जर दुसऱ्या बाजूने विचार केला का ज्या भक्तांनी देवाबरोबर नुसतं एक शब्दासरशी ज्ञात आप्त अशी प्रतीती येऊन त्यांच्याबरोबर सर्वस्वाचा त्याग करून आले आणि परमेश्वराच्या सन्निधानात 16 वर्ष राहिले, कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही, अत्यंत निरपेक्ष निष्ठा, समर्थवादावरची निष्ठा, परमेश्वराची सेवा, त्या भक्ताला कोणती देवता येऊन कोपेल आणि ज्वर येईल असं आपण मनातही आणू शकत नाही. पण पूर्वकर्माची जोड जर आपण म्हटली, भोग जरी आपण म्हटला, तर परमेश्वराच्या सन्निधानात सुके ओले सर्व जे कर्म आहे ते जळून जातात. आणि म्हणून पूजनीय भांडारेकरांच्या बाबतीत तसं काही झालेलं नाही. अनेक वेळा चरित्रामध्ये वेगवेगळ्या वासना जरी असल्या तरी आपण चिंतन करून जर त्यातून काढलं तर पूजनीय भांडारेकर परमेश्वराच्या समर्थवादावरचे अत्यंत प्रखरपणे निष्ठा ठेवलेले भक्त होते आणि त्यांना त्यांची जेव्हा चुकी उमगली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला फक्त देव हवा आहे, परंतु देवाव्यतिरिक्त आपण ज्यांनी देव तुटेल, ज्यांनी देव आपल्यापासून दूर होईल, ही गोष्ट आपल्याकडून कळत नकळत झालेली आहे. आणि म्हणून त्यांना खूप दुःख झालं आणि त्या दुःखातच ते अत्यंत क्षीण झाले. क्षीण झाल्यानंतर त्यांना डिसेंट्री अर्थात जे आजार होत असतो तो आजार झाला. त्यामुळं अशक्तपणा आला आणि या अशक्तपणामध्येच देव त्यांची सेवा करायला लागले. ज्या मंदिरात देव त्यांना घेऊन होते तिथं अन्य साधू पण होते आणि त्यांना आता उठता येणं, बसता येणं, अत्यंत अशक्तपणा आल्यामुळं जागेवरच त्यांचं सर्व जे आहे क्रियाकर्म स्वभाव व्हायला लागला. त्यामुळे ते लोक रागराग करायला लागले आणि म्हणून देवाने त्यांना घेतलं आणि दुसरीकडं म्हणजे गंगेच्या पलीकडं जाऊन त्यांना ठेवलं, खांद्याचा आधार दिला. पलीकडच्या काठेवरती जे नंदेश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी देव त्यांना घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर ते अत्यंत आशक्त झाल्यानंतर त्यांनी देवाला विनंती केली की देवा, तुमच्या मांडीची आम्हाला आता उशी द्यावी, आमचा हा शेवटचा काळ आहे, शेवटची वेळ आहे. त्या दुःखातच ते अत्यंत प्रायचित्त करत करत देवाकडे विनंती करतात. देवानेसुद्धा त्यांची अपेक्षा जी आहे, ती अभिलाषा जी आहे ती पूर्ण केली. त्यांचा जो चेहरा आहे तो आपल्या मांडीवरती उशी देऊन त्यांना देव बघायला लागले आणि देवांनी अचानक त्यांना सांगितलं का भटो, आम्ही तुमची काळवंचना करू का, अर्थात तुमच्यावरती आता जे मरणाचं सावट आहे, मृत्यूचं जे सावट आहे ते आम्ही टाळू शकतो, तुम्हाला हजारो वर्षाचं आयुष्य देऊ शकतो. परंतु त्यांनी एक प्रतिप्रश्न देवाला केलेला आहे का ज्यावेळेस ती वेळ येईल पुन्हा त्यावेळेस श्रीमूर्ती किंवा हे श्रीमुख आणि ही मांडी मला भेटेल का. देवाने सांगितलं ते आम्ही सांगू शकत नाही. देव तर सर्व समर्थ आहे, अनार्जित दाता आहे, तरी देव असे का म्हटले, का सांगू शकत नाही. कारण त्या जीवाच्या क्रियेवरती त्या गोष्टी अवलंबून आहे. आपण काय जोडतो आहे त्यावरती आपल्याला भेटणं मिळणं अवलंबून आहे. आणि पुढे जाऊन पूजनीय भांडारेकरांची जी जोड आहे ती पूजनीय भांडारेकरांची स्वतःची कर्मावरती ती अवलंबून असेल.
म्हणून देवाने सांगितलं ना, अर्थात देवालाही ते टाळायचं नसावं, कारण त्यांची योग्यता त्या पद्धतीची झालेली होती. पुढे जाऊन त्यांना मुक्तीच्या अनुषंगाने पुढची प्रगती करून द्यायची होती आणि म्हणून त्यांनी देवानीही सांगितलं की ते आम्ही सांगू शकत नाही. आणि जर सांगू शकत नसतील तर पूजनीय भांडारकरांनी देवांना हेच सांगितलं का नाही, आता मग आम्हाला ती काळवंचनाही नको, आम्हाला आत्ताच असं जर मरण आलं तर आम्ही भाग्यवान समजू. आणि अशा पद्धतीनं भांडारेकरांनी तिथंच देहावसान केलेलं आहे देवाच्या मांडीवरती. अर्थात ते दुःखात प्रायचित्त करत करत आणि मनातल्या मनात आपोआपच जे दुःख नॅचरल निर्माण झालेलं आहे का आपल्याकडून कळत नकळत जी चुकी झालेली आहे, देव असताना देवाच्या सन्निधानात असताना आपण पूजा पुरस्कार करून घेतला, टिळा लावला आणि देवाला थोडक्यात काही काळ का होईना आपण देवाला विसरलो. म्हणून देवाने सांगितलं की हे जे लोक भसतील असं आपण कृती केली नाही पाहिजे. काहीतरी आपण आपलं अलौकिकता जर दाखवलं तर लोक भाजणारच आहे. लोक भाजतील त्यावेळेस नक्कीच देवाला आपण विसरू आणि देवाला विसरू तर देवापासून आपण नक्कीच थोड्या वेळ का होईना दूर जाऊ. परमेश्वर आपल्या हातातून जो परमेश्वर आपल्याला बोधाद्वारे भेटला आहे, समजला आहे, कळाला आहे, जाणवला आहे, तो जाऊ शकतो. आणि हे दुःख त्यांचं अत्यंत पराकोटीचं होतं आणि ह्या पराकोटीच्या असल्यामुळे देवाने यावरती एक दृष्टांत पण सांगितलेला आहे. सर्वज्ञांनी 3ऱ्या विहिरणीचा दृष्टांत सांगितला आहे का कवनी एक जरट विहिरणी असते म्हटले. ती जरट विहिरणीला तिला चंदन काय, चिखल काय, अन्न काय, माती काय, साखर काय, धूळ काय असं सर्व सारखंच असतं म्हटले. तर त्या दुःखात ती दुःखित झालेल्या विरही पुरुषास कोणतेही जड चेतन पदार्थ आवडत नाही. तशा पद्धतीनं त्यांची आता अवस्था झालेली आहे का त्यांना जे मनोमन दुःख झाले त्या दुःखामध्ये त्यांना आता काही अपेक्षा नाही राहिली, कोणत्याही प्रकारची अभिलाषा नाही राहिली, कोणत्याही प्रकारची इच्छा नाही राहिली. आणि म्हणून अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने हा 3ऱ्या जरट विहिरणीचा दृष्टांत सांगितला. याचा अर्थ त्यांना दुःख झालं होतं. दुःख कशाचं होतं? त्यांच्याकडून कळत न कळत केलेल्या क्रियाचं, कळत न कळत केलेल्या आविधीचं. आणि त्या आविधीचं दुःखातूनच ते आपलं शेवटचा क्षण त्यांनी जवळ केलेला आहे. आणि म्हणून परंपरेच्या ज्या काही गोष्टी आपण ऐकत असतो त्याचंही चिंतन आपण केलं पाहिजे. देव म्हणतात प्रत्येक गोष्ट आम्ही सांगावी का, तर तुम्हालाही स्फुरली पाहिजे. स्फुरणं म्हणजेच चिंतन करणं आहे, विचार करणं आहे. त्याच्या पाठीमागचं जो मतितार्थ आहे, परमेश्वराचं लीळा, त्या लीळेच्या अनुषंगाने सांगितलेला दृष्टांत, मागचा पुढचा प्रसंग आणि त्या प्रसंगानुरूप जर आपण विचार केला तर नक्कीच कोणत्याही देवी देवतेंनी त्यांना कोप किंवा ज्वर आणलेला नव्हता. तर ते त्यांच्याकडून कळत न कळत घडलेला अविधी याचं त्यांना दुःख झालं होतं, पश्चाताप झाला होता. आणि त्या पश्चातापातच त्यांनी आपल्या मृत्यूजवळ केला आणि परमेश्वराला प्राप्त झाले. तर परमेश्वराच्या कृपाप्रसादाने जे आपल्याला भेटत असतं, ज्याला परमेश्वर हवा आहे, परमेश्वराच्या मुक्तीची चाड आहे, परमेश्वराच्या प्राप्तीची चाड आहे, परमेश्वराचा आनंद हवा आहे, तो मात्र तो कुठंच रमत नाही, कुठेही त्याला आनंद वाटत नाही, कुठेही त्याला सुख वाटत नाही. आणि त्यासाठीच परमेश्वराने सांगितलेलं आहे की आजही आपल्यामध्ये 4 साधनं सांगितलेले, स्थान आहे, प्रसाद आहे, वासनिक आहे, भिक्षुक आहे. यात रमणं म्हणजे परमेश्वरापासून थोडंसं दूर जाणं. परंतु ज्याला फक्त परमेश्वर हवा आहे तो किती स्थान प्रसाद जोड करेल, किती साधू संतांना भेटेल, किती वासनिकांना भेटेल, किती ज्ञान काढेल, कितीही क्रिया करेल, त्यात तो कधीच रमणार नाही. तो फक्त ह्याचा विचार काय करेल का हे कशासाठी मी करतो आहे का मला देव हवा आहे, तो त्यात रमणार नाही. परंतु आपली जी चाल आहे, आपली जी अवस्था आहे, आपली जी बुद्धीची ताकद आहे ती कुठपर्यंत आहे यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. कितीतरी लोक स्थान करणं, मला खूप स्थानं झाले, मी क्रिया केली, खूप क्रिया केली, खूप प्रसाद जोड केले, म्हणजे देवपूजा जर सुटलेली असेल तर तिथं भरपूर गर्दी लोकांची दिसते आणि हे आपण अनुभवतो दररोज. पण काही ठिकाणी ब्रह्मदेशाचं निरूपण आहे, सत्संग आहे, हे अनुभव आम्हाला आहे. तिथं मात्र लोकांचे एकदम बोटावर मोजण्याइतकेच लोक असतात. ती गर्दी गोळा करायची तर बऱ्याच गोष्टीची आयडिया लोकांना वापरावं लागते. परंतु देवपूजा ठेवा, स्थानवंदन करायला निघा, गाड्याच्या गाड्या भरून निघतात. याचा अर्थ परमेश्वराने काय सांगितलेला आहे की ज्याला परमेश्वर हवा आहे त्याला मात्र काहीच अपेक्षा नसते, कशाचीच अपेक्षा नसते. आणि त्या अपेक्षेच्या पलीकडं जाऊन परमेश्वर प्राप्तीची ओढ त्याला लागते. तो मात्र ज्ञानसंबंधाने पवित्र झालेले जे लोक आहे, जे सद्भक्त आहे, जे भिक्षुक आहे, वासनिक आहे, त्यांना मात्र कशातच समाधान वाटणार नाही.
मग साधू संतांना पाहून, वासनिकांना पाहून खूप स्थानं केले, खूप प्रसादजोड केले, खूप क्रिया केली, खूप सेवा केली. यात फक्त कर्मनाश व्हावा आणि माझा देव आता इथं भेटेल का, माझा देव यातून सापडेल का, माझा देव इथून मला प्राप्त होईल का, हा उद्देश त्याचा असल्यामुळं तो तिथं रमत नाही. आणि म्हणून पूजनीय भांडारेकरांची सुद्धा अशीच अवस्था झाली होती की आता मला फक्त देव पाहिजे. कारण कळत नकळत केलेल्या चुकीमुळं माझा देव आता माझ्यापासून अंतरणार तर नाही, माझा देव माझ्यापासून दूर तर जाणार नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं ते अत्यंत दुःखी झाले आणि त्या दुःखातच त्यांचं देहावसन झालेलं आहे. भांडारेकर देहावसनचं झाल्यानंतर देव सांगतात की तिथं आम्हाला राहण्याची इच्छाच राहिली नाही आणि तिथं इच्छा नसल्यामुळं आम्ही पुढं निघालो. सर्वज्ञांनी महादाईसाला सांगतात की आम्ही तिथं मग त्यांचा देह विसर्जित केला आणि देह विसर्जित करून आम्हाला तिथं राहावंसं न वाटल्यामुळं आम्ही तिथून निघालो. तर ह्या ज्या लीळा आहे या कोणत्या तरी प्रसंगानुरूप परमेश्वरांनी सांगितलेल्या असतात, महादाईसाच्या काही प्रश्नांना उत्तर देताना सांगितले असतात आणि त्यातूनही आपण काहीतरी घेतलं पाहिजे. कारण परमेश्वर आपल्याला भेटला आहे हेच एक अलौकिक आहे, हेच एक सर्वात मोठं ऐश्वर्य आहे की आपल्याला देव समजला, देव कळाला, देव उमटला आणि देव समजल्यानंतर आपण त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी अध्यात्म किंवा धार्मिकता करायला सुरुवात केलेली. नामस्मरण करतो त्याच्यासाठी, स्थानवंदन करतो त्याच्यासाठी, क्रिया करतो त्याच्यासाठी. परंतु हे करूनही जर तो भेटत नसेल तर त्या करण्याला काय अर्थ नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीची जी अपेक्षा आहे, जी वासना आहे, जी हाव आहे, ही धरावं लागेल आणि परमेश्वरांनी म्हणितलं ते करावं लागेल. जे म्हणितलं काय आहे ते आपण समजून उमजून घेतलं तरच आपल्याला त्यापासून परमेश्वर जवळ जाता येईल, परमेश्वराला प्राप्त करता येईल. आणि अप्राप्तीचं दुःख त्यानंतरच आपल्याला प्राप्त होईल का, जर कळत नकळत आपल्याकडून अविधी घडला, परमेश्वराने जे वारिलं आहे ते आपल्याकडून घडलं, जो अविधी आपल्याकडून घडला, तर आपल्याला जेव्हा दुःख होईल ते दुःख मात्र परमेश्वर अप्राप्तीचं दुःखातून आपल्याला अनेक कर्माच्या राशीच्या राशी नासतात. म्हणजे कर्म नाश झाल्याशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकत नाही. आणि कर्म जे आहे त्याचे राशीच्या राशी आपण जोडलेले राहतात आणि त्याचा जर नाश करायचा असेल तर अप्राप्तीचं दुःख आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. अप्राप्तीचं दुःख कधी होईल का, कळत न कळत केलेल्या अविधीची आपल्याला जाणीव होईल, कळत न कळत केलेल्या चुकीची आपल्याला जाणीव होऊन त्यावरती आपण पश्चाताप करू, त्यावरती आपण प्रायश्चित्त करू. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास त्या अनुषंगाने सुरू होईल. त्याच वेळेस नक्की आपण कशातच आपल्याला रमणार नाही. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास हा होत राहील. त्यातही सातत्यपूर्ण असलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण करू त्यावेळेस आपणच आपल्यावरतीच विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल का आपल्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. तो बदल परमेश्वराला अपेक्षित आहे. तो बदल मग शारीरिक असेल, मानसिक असेल, बौद्धिक असेल, सर्वच बाजूनी बदल अत्यावश्यक आहे. कारण हा जो बदल आपण म्हणतो आणि आम्हाला ज्ञान झालं, आम्हाला समजलं, आम्हाला कळालं, परंतु त्या ज्ञानाचा परिणाम शारीरिक बाजूने नाही दिसत नसेल तर मग आपल्याला ज्ञान झालं नाही. कारण ह्या साऱ्या गोष्टी आहाराशी निगडीत आहे आणि आहार कधी केव्हा आवडेल आपल्याला त्याच्यावरती परमेश्वर प्राप्तीची चाड अवलंबून आहे. म्हणून अस्थिपरीचे जे पुरुष सांगितलेले ते आहारावरती सांगितलेले. याचा विचार आपण जेव्हा करू तेव्हा त्यातलं मर्म आणि यातलं जे उत्तर आहे आपल्याला तिथं सापडतं. त्यानंतर देव पुढं जातात. महादाईसा सर्व प्रवास करत असताना काही गुराखी असतात का जे आपल्या दुपारच्या वेळेस झाडाखाली बसून शिदोरी सोडून खात असतात. आणि त्यावेळेस मग देवाला मात्र एक आठवण येते की आम्ही असंच जात होतो आणि गुराखी काही राखण करत होते. गाई राखत असताना एकमेकाच्या पाठीवर बसण्याचा खेळ खेळत होते आणि हे खेळ करत असताना आम्हालाही इच्छा झाली त्या गोपाळांची म्हणा किंवा गुराखी जे मुलं असतील त्यांची किती मोठी कणव का संबंधदानाचं दर्शनाचं परमेश्वराला त्यांना फळ द्यावं असं वाटलं आणि त्यांनी ते जोडलेलं होतं. मग गोपाळांनी ते खेळत असताना देव त्यांच्याजवळ गेले की आम्ही तुमच्याबरोबर खेळू का म्हटले, येऊ का खेळायला. तर ते आनंदाने म्हटले या या देव म्हटले. कारण आता श्रीमूर्त इतकी सुंदर असेल ते देवांनी म्हटल्यानंतर कोण नाही म्हणणार आहे. आणि मग ते मुलं बरोबर देव पण खेळायला लागले. तर देव ज्या मुलाच्या पाठीवर बसायचे त्याला अत्यंत सुखानंद म्हणजे आनंद व्हायचा आणि तो ते देवाला उतरूच देत नव्हता. मग दुसरा म्हणायचा अरे तुझी पाळी संपली, तुझी वेळ संपली, तू
देवाला का उतरवत नाही? ते म्हणे मला आनंद भेटतो. मग तो आनंद असा शब्द ऐकला, सुखानंद हा शब्द ऐकला तर दुसरा जो मुलगा काय म्हणायचा, गुराख काय म्हणायचा, देवा आमच्या पाठीवर बस. मग देव त्यांच्या पाठीवर बसायचे, त्यालाही तसाच अनुभव यायचा. मग तिसरा म्हणायचा, देवा आमच्या पाठीवर बसा, त्यालाही तसाच अनुभव यायचा. आणि असं करत करत सर्व जे गुराखी असतात त्यांच्या पाठीवर बसून देवानी संबंध त्यांना दिला, आनंद दिला, सुखानंद दिला. आणि मग सर्व झाल्यानंतर ते म्हटले की आमच्याकडे शिदुरी आहे देवा, आपण गोपालकाला करू, या तुम्ही पण भोजन करा. त्यांचा तो संस्कार, त्यांची जोड, त्यांचा अधिकार. मग सर्व एकत्र बसले, त्यांनी गोपालकाला केला. देवाने त्यांच्याबरोबर ती जी आहे त्यांची आरोगणा आहे, त्यांची जी श्रद्धा आहे, त्यांचा भाव आहे, आणि त्या देव त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि जेवण करून पुढं निघाले. आता पुढं गेल्यानंतर ते त्यांच्यामध्ये बोलायला लागले की देव माझ्या पाठीवर बसले, सर्वात जास्त आनंद मलाच झाला. तो दुसरा म्हणायचा, नाही नाही, तुझ्यापेक्षा जास्त मला आनंद झाला. तो तिसरा म्हणायचा, त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा मला जास्त आनंद झाला. आणि चर्चा गप्पा चालत असताना एक ब्राह्मण त्यांच्यापासून जात होते. ते ऐकतात की आनंद, सुखानंद हे शब्द पंडितांचे, ज्ञानी याचे, हे गुराखी गाय राखणारे, यांनाही शब्द कसे काय सुचतात आणि हे कसे काय चर्चा करतात, कसे काय गप्पा मारतात. म्हणून त्याला आश्चर्य वाटलं आणि तो कुतूहलाने चिकित्सक म्हणून त्यांच्याकडे जातो आणि त्यांना विचारतो की तुम्ही हे जे आनंद, सुखानंद ह्या ज्या गोष्टी आहे हे कुठून शिकल्या आणि कुणी शिकवलं तुम्हाला, आणि आनंद आनंद होत होता याचा अर्थ काय? मग त्यांनी ते स्वरूप पाठीमागचा वृत्तांत सांगितला की एक देव आले होते, त्या देवाची त्यांनी वर्णन केलं आणि मग ते आमच्या पाठीवर बसायचे तर आम्हाला सुखानंद व्हायचा, आनंद व्हायचा, आम्ही उतरूच देत नव्हतं. मग दुसऱ्याच्या पाठीवर देव बसायचे आणि सर्व झाल्यानंतर मग आम्ही त्यांच्याबरोबर गोपालकाला करून जेवण केलं आणि ते पुढं गेले. मग तो ब्राह्मणाला उत्सुकता वाटली आणि त्यांनी सांगितलं की ते देव कुणीकडे गेले, म्हटले सांगा. मग त्यांनी सांगितलं ह्याच रस्त्याने पुढं गेलेले आहे. तसे तो संन्यासी जो आहे, तो ब्राह्मण जो आहे, तेही त्या रस्त्याने जायला लागले तेव्हा झाडाखाली देव बसलेले दिसले त्यांना. ते शोधत गेले देवाला, शोधत जात स्वतः त्यांना देव भेटले आणि सर्वज्ञांना त्यांनी दंडोत घातले, चरणं लागले. त्यालाही मग विद्यासामर्थ्याने स्थिती झाली, अकृत्रिम आनंद झाला. आणि नंतर देवाने त्यांना देवाने महादायसाला सांगितलं की आजही ते ज्यांना स्थिती झाली, जे ब्राह्मण आहे, तर ते आजही द्राविड देशामध्ये म्हणे आचार्य होऊन फिरत आहे, त्याला लोक ईश्वर मानतात म्हणले. तर देवानी जाता जाता अशा काही प्रसंगानुरूप पूर्वीच्या त्यांच्या काही लीळा देवाला आठवायच्या आणि देव महादायसाला निमित्त करून आपल्याला सांगताय. आजही आपणही कुठं रस्त्याने जात असताना, प्रवास करत असताना काही गुराखी असतात, ते दिसले तर आपल्याला ही लीळा आठवली पाहिजे. आपल्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे का हे जे गुराखी आहे, ह्या गुराख्यांच्या पाठीवर बसून देवानी संबंधदान दिलं, त्यांना सुखानंद दिला, आनंद दिला. ती लीळा आठवून आपण त्या देवाच्या आठवणीत जर गेलो तर ते बी एक स्मरणच आहे, चिंतनच आहे. गुरे राखाव नायका देवाने एकदा औसाला म्हटलं, कारण औसा काही रुद्रपूरला काही सद्भक्त जात होते आणि सद्भक्त जात असताना त्या अचानक त्यांना सांगतात की गोविंदप्रभू बाबांना माझे 1000 दंडोत सांगा. देव तिथं बसलेले असताना देव म्हणतात गुरे राखाव नायका म्हटले. असं कोणाच्या मार्फत देवाला काही दंडोत सांगावं लागतं, तेव्हा दंडोत स्वीकारतील का देव? देव तर ज्ञानयुक्त स्वरूप आहे, इथूनच तुम्ही दंडोत घातला तरी ते जाणू शकतात. त्याच्यामुळं तुम्ही ही अज्ञानासारखी क्रिया करण्याची आवश्यकता नाही. अर्थात गुरे राखाव नायका म्हणजे गुरा राखणारा जो गुराखी असतो त्याचा आणि ज्ञानाचा अजिबात संबंध नसतो, त्याला आणि संस्काराचा, धर्माचा अजिबात संबंध नसतो. आणि म्हणून देवाने तिथं म्हटलेलं आहे, आचार्यांनी सुद्धा एकदा औसांना तेच म्हटलं का गुरे राखा म्हटले, तुम्ही त्यात लायकीचे आहे, तुम्ही त्याच योग्यतेचे आहे. परंतु त्याच्या पाठीमागचं मर्म अत्यंत अज्ञान. परंतु इथं मात्र ह्या अज्ञानी जीवालाच परमेश्वरांनी संबंध देऊन आनंद दिला आहे. ज्यावेळेस आपण हे बघू त्यावेळेस आपल्याला त्या गुराख्याचा सुद्धा हेवा वाटला पाहिजे, काही किती भाग्यवान आहे, त्यांनी ती कणव जोडून त्या देवाकडून संबंधदानाचं फळ मिळून सुखफळाला गेले आणि त्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीला त्यांचा प्रवास पुढं सुरू झाला. कारण परमेश्वराकडून जे मिळतं ते सगळं नित्य असतं. आणि या ज्या लीळा आहे, ह्या लीळा आपण कुठंतरी बसलो, मग शांत बसल्यानंतर मंदिरात, आश्रमात त्याच वेळेस आठवायचे असं नसतं. परमार्ग तुमचं जीवन किंगा म्हणजे काय,
चालता उठता बसता आपल्याला परमेश्वर आठवला पाहिजे, परमेश्वराच्या लीळा आठवल्या पाहिजे. आणि परमेश्वराने ज्या पद्धतीनं प्रसंगानुरूप आपल्याला लीळा सांगितल्या त्या प्रसंगानुरूपसुद्धा आपल्याला परमेश्वराच्या लीळा आठवत राहिल्या तर नक्कीच आपलं जीवनसुद्धा परमार्ग म्हणजे दैवराटीचं आणि परमेश्वराच्या भक्तीतलं खऱ्या अर्थाने होईल. अन्यथा आपल्याला देव आठवत नाही आणि आठवायचं म्हटलं तर लक्षात राहत नाही. अशा अनेक अडचणी आहे. परंतु परमेश्वर आठवणं एक काय विशिष्ट वेळ विशिष्ट अवस्था अशी आवश्यकता नाही. ज्यावेळेस त्या परमेश्वराचा बोध आणि उमटन त्या परमेश्वराची आवडी निर्माण होईल त्यावेळेस अशा प्रसंगानुरूप आपल्याला देव आणि त्या देवाच्या लीळा आठवल्या पाहिजे आणि तरच आपल्याला परमेश्वराच्या सन्निधानात राहता येईल, परमेश्वराच्या बरोबर आपल्याला आपला हा आध्यात्मिक प्रवास करता येईल. अन्यथा कधीतरी केव्हा तरी कुठंतरी जर आपण अध्यात्म करत राहिलो तर आपल्याला परमेश्वराबरोबर प्रवास करता येणार नाही. परमेश्वराबरोबर प्रवास अर्थात सन्निधानात आपल्याला जाता येत नसेल तर परमेश्वर सन्निधानं आपल्याला देणार पण नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीला पण आपण जाऊ शकत नाही. आज ते प्रॅक्टिकल आपल्याला अनुभवावं लागेल. आज आपल्याला ती वासना, आपल्याला इच्छा, आपल्याला महत्त्वाकांक्षा किंवा आपल्याला ते स्वप्न बघावं लागतील आणि त्या पद्धतीनं ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्याच वेळेस परमेश्वराचं सन्निधान आपल्याला भेटणार आहे. नुसतं सन्निधान द्या सन्निधान द्या असं म्हटल्याने सन्निधान भेटत नाही. ती वासना परमेश्वर म्हणतात करील का नाही करेल हाव तर धर. आपल्याच्यानी होत नाही परंतु आम्ही करणार आहोत असे स्वप्न जर बघितले तरी ते करण्याचं गोमटं परमेश्वर देणार आहे. कारण परमेश्वर दयाळू मायाळू कृपाळू आहे. परंतु आपण त्या बाजूने विचार करत नाही, स्वप्न पाहत नाही, महत्त्वाकांक्षा इच्छा ठेवत नाही, ती वासनाही आपण करत नाही. म्हणून ह्या लीळेतून आपण हेच शिकायचं आहे की प्रसंगानुरूप आपल्याला असे प्रसंग जर पाहण्यात आले तर नक्कीच आपल्याला तो देव आठवला पाहिजे. पुढं जाऊन देव म्हणतात गोपाळाच्या विहिरीत लपवणे, गोपाळांना विहिरीत लपवलेलं असतं. म्हणजे या साऱ्या नांदेडच्या आजूबाजूच्या लीळा आहे. सर्वज्ञ एका गावाला गेलेले होते आणि एका तिथं विहीर होती. त्या विहिरीच्या जवळच झाडाखाली अंगणात देव बसलेले होते. तेव्हा काही गोपाळ जे आहे म्हणजे गुराखीच, हे गुराखी गायी राखण्यासाठी आलेले होते आणि त्यांना त्या गायींना पाणी पाजण्याची वेळ झालेली होती, त्यांना ताण लागली होती. म्हणून ते पाणी पाजण्यासाठी त्याच विहिरीवर आले. प्रत्येकाने आपले घोंगडे असेल, वाणं असेल, कपडे असतील, जाळी असेल, जे बी आहे काठी असेल ते काढून ठेवले आणि सर्वांनी विहिरीत उड्या मारल्या. विहिरीत उड्या मारल्या परंतु ते विहिरीतून बाहेर आलेच नाही. ते जनावर चरले, पाणी पिले आणि संध्याकाळच्या वेळेला आपाप त्यांना सामान्य ज्ञान असतं त्या पद्धतीनं ते घरी पण गेले. परंतु गोपाळ मात्र गेलेले नाही. आता घरी गेल्यानंतर सर्वांनी चर्चा केली की अरे गायी तर आल्या परंतु आमचे राखणारे जे गोपाळ असतात, गुराखी असतात ते तर आले नाही. ते एकामेकाला विचारायला लागले तुमचा गुराखी आला का? म्हणे नाही. त्यांनी त्याचा दुसऱ्याला विचारलं, म्हणे नाही. म्हणजे सर्वांचेच गुराखी आले नाही गावात. त्यांचे आईवडील किंवा ते गुराखी राखणारे जे मुलं आहे त्यांचे जे मालक आहे ते चिंतित पडले. म्हणे चला शोधू आपण कुठंतरी असतील म्हणे, काय झालं तर बघावं लागेल. ते जेव्हा येतात जंगलामध्ये तेव्हा त्यांना देव दिसतात आणि देवाला ते विचारतात की अशा अशा आमच्या गावातली गुराखी आहे जे जनावरांना चारण्यासाठी इथं आलेले होते तर त्यांना तुम्ही पाहिलं का? देव म्हणतात हो इथं विहिरीत आहे, ज्याचं नाव घ्या ते बाहेर येतील म्हणले. त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं काय विहिरीत? ते डोकावले तर काही दिसेना. म्हणे इथं तर कोणीच नाही. म्हणे नाव घ्या, आवाज द्या. आणि मग त्यांनी ज्याचं नाव असेल त्या गुराख्याचं, सोमनाथ असेल, पंढरनाथ असेल, जे बी असेल ते नाव घेऊन बोलायला सुरुवात केली. ते बरोबर ज्याचं नाव घेतलं त्याचे ते वरती यायचे. वरती आले का कोणत्याही प्रकारे तसं काही झालंच नाही असं पाहून आपलं धोंगडं घ्यायचं, आपली काठी घ्यायची, आपली वाहनं घ्यायच्या, कपडे घालायचे आणि घराला निघायचे. अशा पद्धतीनं प्रत्येकाचे नाव घेतल्यानंतर ते सर्व वरती आले. वरती गेल्यानंतर ते आपापल्या घरी गेले. त्यांना सर्वांना आश्चर्य वाटलं आणि मग ते सर्वज्ञांना भक्तजनांना सांगताना महादाईसाला जेव्हा हे सांगत होते तेव्हा महादाईसा म्हणते मग ते होते कुठं नेमके, ते कुठं गेले होते? मग देव म्हणतात त्यांना आमच्या आज्ञेनेच एका श्रेष्ठ देवतेने आनंद किंवा स्थिती दिली होती आणि सुखदुःख विरहित ते एक विशिष्ट स्थळी त्यांना आम्ही पाठवलं होतं. त्यांची ती कणव असती अधिकार होता, योग्यता असल्यामुळं परमेश्वराने ती अलौकिक अशी लीळा केली. आता अनेक अशा अलौकिक लीळा घडल्या त्या गावामध्ये. विहीर, त्या विहिरीत असलेले लपलेले गुराखी, त्या लोकांनी आलं, त्या लोकांनी आल्यानंतर आवाज दिला, त्यातून ते बाहेर पडले. आता त्या लोकांना आश्चर्य वाटलं नुसतं, परंतु आश्चर्य वाटल्यानंतर जर असं घडतंय घडू शकतंय तर याचा अर्थ हे कोणीतरी अलौकिक असे विशिष्ट कुणी वेगळे ईश्वर पुरुष असावेत
असा विचार जर त्यांच्या मनात आला असता, त्यांच्या बुद्धीला स्पर्श झाला असता, तर त्यांनी देवाला विनंती केली असती, घरी घेऊन गेले असते. पण संस्कार नाही, त्यांनी विचारही केला नाही. देवाने सांगितलं, यांनी ऐकलं, ते ऐकल्यानंतर ते गेले निघून, विषय मिटला. तर ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या अलौकिक लीळा परमेश्वर करण्याच्या पाठीमागं, आश्चर्यजनक लीळा करण्याच्या पाठीमागं आणि लोकांपर्यंत त्या दाखवण्याच्या पाठीमागं कारण हेच आहे का त्या अनुषंगाने तरी हे लोक वेधल्या जातील. वेधून त्यांची जी अयोग्यता आहे ती योग्यतेमध्ये परावर्तित करण्यासाठी माझ्याकडे येतील, दर्शन घेतील किंवा मला विनंती करतील. उपकारासाठी देहधर्म, जीवधर्म जे परमेश्वराने स्वीकारले त्या अनुषंगाने त्यांच्या योग्यता निर्माण करण्यासाठी काहीतरी कारण ठरेल. परंतु जीवाचा संस्कार कसा आहे त्या संस्कारानुसार त्या गोष्टी आहे. ज्यांचा संस्कार असतो ते स्वतः येतात, देवाला विनंती करतात, प्रार्थना करतात. ज्यांचा संस्कार नाही ते देवाकडं कोणीतरी गोसावी म्हणून, कोणीतरी संन्यासी म्हणून, कोणीतरी आहे म्हणून बघतात आणि कोणत्या प्रकारचा परिणाम न होता पुढं आपल्या जीवनामध्ये प्रवासाला सुरुवात करतात. पण परमेश्वराने ज्या अलौकिक अशा लीळा केलेल्या असतात त्याच्या पाठीमागचं काहीतरी कारण असतं आणि ते कारण आहे या जीवाला काहीतरी देणं. आणि ते काहीतरी देणं घेण्याची प्रवृत्ती त्या जीवामध्ये पूर्वसंस्कारांनी, पूर्व भावनेनी किंवा ज्ञानाने, थोडासा विचार करण्याने निर्माण जर झाली तरच ते देवापर्यंत येतील आणि ते देवाला काहीतरी देतील किंवा काहीतरी म्हणतील, काहीतरी प्रार्थना करतील, दर्शन घेतील. त्याच वेळेस देवाला देता येईल. कारण अन्यथा जबरदस्ती तर कोणत्याही जीवाला परमेश्वर करत नाही. कारण जीव हा स्वतंत्र आहे, त्या स्वतंत्रतेला परमेश्वर कधीच हात लावत नाही. म्हणून या अशा अलौकिक लीळा आपण करतो आहे. आजही त्या लीळा घडताय. त्याच्यावर प्रवास करत असताना कधीतरी रस्त्याने आपल्याला विहिरी दिसतात, त्या विहिरीतून पाणी ओढताना बाया दिसतात. आपल्याला ते आठवलं पाहिजे का देवाने अशाच एखाद्या विहिरीमध्ये असे काहीतरी गुराखी लपवले होते आणि तिथं अशी अलौकिक लीळा केली होती. ती लीळा एक क्षणभर का होईना आपल्या बुद्धीला स्पर्श झाली पाहिजे. क्षणभर का होईना आपण त्या आठवणीत गुंतलो पाहिजे. क्षणभर का होईना आपण त्या देवाचं झालं पाहिजे. म्हणून देव काय म्हणतात, दिवसभरात आम्हाला 10-15 वेळा आठवा. नाही 10-15 वेळा तर 5-10 वेळा तरी आठवा. चांगदेवाच्या निमित्ताने आपल्याला हे तत्त्व सांगितलेलं आहे. नाही 5 वेळा तर 2 वेळा तरी आठवा. नाही 2 वेळा तर एकदा तरी आठवा. परंतु आठव निर्माण झाली पाहिजे. आपल्याला आठवत नाही. आपण स्मरण करतो, गाठ्याच्या गाठ्या स्मरण करतो, चिंतन करतो, स्थानं करतो, क्रिया करतो, सगळीकडे धावत असतो, नुसतं पळत असतो. पण आठवायला देवाला आपल्याला एकांतात बसावं लागेल आणि ती एकांतात बसून देव आठवण्यासाठी देवाची आपल्याला आवडी निर्माण करावं लागेल. ती आवडी ज्ञानातून असते आणि हे ज्ञान देवाने माझ्यासाठी काय केलं आहे, काय करत असताना माझ्यासाठी देवाला काय द्यायचं आहे, मला देण्यासाठी देवाने कशासाठी बोध दिलेला आहे, हा विचार करून चिंतन करून जेव्हा आपण देवाची आवडी निर्माण करू त्याच वेळेस आपल्याला देव आठवेल. आणि जेव्हा देव आठवेल त्याच वेळेस नक्की आपण देवाजवळ जाऊ आणि देव आपल्याबरोबर येईल आणि त्या देवाबरोबरच आपला हा आध्यात्मिक प्रवास आपण करू शकू. अर्थात सन्निधानात जाऊ शकू आणि त्या सन्निधानातलाच देव आपल्याला मात्र आपला कर्मनाश करून प्राप्तीला घेऊन जाणार आहे. म्हणून परमेश्वराचं स्मरण चिंतन हे काही विशिष्ट वेळेत विशिष्ट ठिकाणी करायचं नसतं. तर उठता बसता बोलता आपल्याला ज्या ज्या वेळेस जे जे दिसेल त्या अनुषंगाने त्या लीळा आठवणं म्हणजेच परमेश्वराबरोबर राहणं, परमेश्वराला आपल्याबरोबर ठेवणं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.